हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे भातावर खाण्यासाठी टमाट्याचं वरण. त्यासाठी 2 टमाटे स्वच्छ धुवून असं बारीक कट करून घेतले. त्यानंतर तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये टमाटं घालून घेतलं. सोबतच अद्रक, लसूण आणि थोडंसं तेल घालून चांगलं परतवून घेतलं. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याची प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि 2-3 पाकळ्या लसूण वाटून घेतला आणि तो टाकून घेतला. चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आणि याच्यामध्ये टमाट्याची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. आता तेल सुटल्यानंतर चवीनुसार मीठ, हळदी पावडर, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून चांगलं असं तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं. चांगलं असं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी उकळी येऊ दिली. मस्त असं भातावर खाण्यासाठी तयार झालेलं आहे.